आर्थिक गुंतवणुकीवर चांगला परतावा मिळेल या अपेक्षेनं फसवणूक झालेले सगळे लोक माझ्यासोबत आहेत। खरं तर पुण्यातले सगळे लोक आहेत, गेले अनेक दिवस अनेक महिने पाठपुरावा करतात, मात्र हाती काही लागत नाही। नेमकं यांच्यासोबत घडलं काय? कारण एक दोन नव्हे तर तब्बल 1000-2000 लोकांची फसवणूक झाली आहे। ही फसवणूक नेमकी कशा प्रकारे झाली, कोणी केली आहे आणि या संदर्भात आतापर्यंत काय कारवाई झाली मला सांगा। आपलं नाव सुरुवातीला सांगा। माझं नाव राजेश ईश्वर पवार आणि मी ही साई इंडस मार्केटिंग ही जी कंपनी आहे ज्याचे प्रोप्रायटर भालचंद्र महादेव अष्टेकर आहेत, तर त्याच्या माध्यमातून ह्या सगळ्या गुंतवणूकदारांचं आर्थिक नुकसान झालेलं आहे आणि त्या संदर्भात आपण इथं आलेलो आहे। काय स्वरूपाचं नुकसान, म्हणजे काय त्यांनी सांगितलं होतं तुम्हाला, काय घडलं? गेल्या 3 वर्षापासून ते गुंतवणूकदारांना आर्थिक परतावा देतो म्हणून सांगितलं होतं त्यांनी आणि त्यांचे वेगवेगळे प्लान होते, जसं 12 महिन्याचा प्लान होता, 16 महिन्याचा प्लान होता, 20 महिन्याचा प्लान होता। त्याच्यामध्ये काही ठराविक रक्कम दर महिना देऊन मुदत पूर्ण झाल्यानंतर ते दुप्पट अमाऊंट देत होतं। अशा प्रकारे त्यांनी बऱ्याच जणांचे पैसे गोळा केलेले आहेत आणि आता ते 3 एप्रिलपासून ते परागंदा झालेले आहेत। सुरुवातीला त्यांनी किती का तुम्हाला परतावा दिलाय त्यांनी सांगितल्याप्रमाणे? सुरुवातीला 1-2 वर्ष त्यांनी आम्हाला पैसे दिले वेळेप्रमाणे। त्याच्यानंतर मागच्या जानेवारीपासून पैसे देणं पूर्ण बंद झालं आणि फेब्रुवारीपासून त्यांनी स्वतःचं तोंड दाखवायलाच बंद केलं, कोणालाच दाखवलं नाही। एकदा फक्त झूम मीटिंग घेतली आणि त्याच्यात जुलै एंडपर्यंत पैसे मिळतील सगळ्यांना सांगितलं, पण आता ऑगस्ट संपत आला आणि पोलिसांकडे FIR सुद्धा पोलीस नोंद करून घेत नाही आहेत। भारतीय विद्यापीठला आम्ही गेलो होतो तर FIR सुद्धा नोंद करून घेत नाही आहेत। मला एक सांगा, आपण ज्यावेळेस शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवतो त्यावेळेस म्हणजे सब्जेक्ट टू रिस्क असं म्हटलं जातं, तुम्हाला त्याची कल्पना दिली होती का की बाबा अशा पद्धतीने? कारण शेवटी तुम्ही सगळे शिकलेले लोक आहात, तर काय नेमकं घडलं? ॲग्रीमेंट दिलं होतं सगळ्यांना आणि पोस्ट डेटेड चेक पण दिले होते, पण ते सगळ्यांचे बाउन्स होत आहेत आता। नाही, कारण वेळोवेळी सांगितलं जातं, जाहिराती केल्या जातात की बाबा याच्यामध्ये धोका आहे, अशी कल्पना तुम्हाला नाही, आमच्याकडे त्यांच्या एजंटच्या मार्फत मोठे मोठे आमिषं आमच्या समोर दाखवली गेली आणि जेणेकरून आम्ही त्याला फसले गेलो आहे आणि आम्ही हे सातत्याने मे महिन्यापासून फॉलोअप करतो आहे, पण कोणत्याही प्रकारचा गुन्हा नोंद होत नाही। भारतीय विद्यापीठ पोलीस स्टेशनला असे आमच्यासारखे असंख्य अर्ज आलेत, EOWमध्ये अर्ज केलेत, पण आम्हाला प्रशासनाकडून कोणतीही दाद मिळत नाही आहे। आता आम्हाला असं लक्षात आलं की आमचं चूक झाली आहे। नक्कीच तुम्ही जसं म्हणताय तसं शेअर मार्केटचा असताना देखील आम्ही लोकांनी आमिषाला बळी पडून पैसे इन्व्हेस्ट केलेत, पण आम्हाला आता न्याय हवा आहे। मग न्याय आम्ही मागायचं कोणाकडे? म्हणून आम्ही पोलीस प्रशासनाकडे वेळोवेळी फॉलोअप देतो आहे, पण आमचा कुठेही कोणाही दखल घेतली जात नाही आहे। तर आम्हाला कृपया करून न्याय मिळावा, कारण यात इन्व्हेस्ट करणारे हजारो असंख्य लोक आहेत जी हातावरची पोट आहेत सगळ्यांची। 10,000 15,000 असा पगार होता, ज्याच्यात आता महागाई वाढल्या कारणाने काही होत नाही म्हणून माणूस आपण इकडे कलाटणी घेतो, अशा शेअर मार्केटसारख्या फसव्या याच्यात अडकतोय। पण त्याच्यात आता न्याय मिळावा, तो माणूस पळून गेला, आम्ही न्याय मागायचा कोणाकडे? कमीत कमी किती आणि जास्तीत जास्त किती अशी साधारणपणे रकमा तुम्ही गुंतवल्या होत्या? म्हणजे तुम्हाला माहिती असेल बा, एखाद्याने 5,000 गुंतवलं तर एखाद्याने 5 लाख देखील, काय साधारणपणे रेंजमध्ये होते? सुरुवात 10,000पासून ते तुम्ही कितीही रक्कम गुंतवू शकता, कमाल मर्यादा काहीच नव्हती या गोष्टीसाठी। बरं, पण मोठी फसवणूक ज्याला म्हणतात, एखाद्याची खूप मोठी रक्कम गेली, असं काय झालं का? 1.25 कोटी रुपयाचे एक गुंतवणूकदार आहेत आणि वेगवेगळ्या कसं आहे की काही लोकांनी 50 लाख रुपये लावलेत, काही लोकांनी अशा वेगवेगळ्या अमाऊंट्स आहेत। म्हणजे अगदी 5,000पासून काही ज्या रकमा होत्या RDमध्ये, त्याच्यामध्ये अगदी 1,000ची गुंतवणूक होती त्याच्यामध्ये। मग त्याच्यामध्ये गोरगरीब ज्या महिला आहेत, ज्या धुणभांडी करणाऱ्या महिला आहेत, त्यांनी देखील याच्यामध्ये गुंतवणूक केली। या व्यक्तीची शेवटची भेट तुमची कधी झाली, काय म्हणजे तुमचा काही संपर्क झाला होता का? 3 एप्रिलला ते परागंदा झालेले आहेत। त्याच्यानंतर ते झूम मीटिंगवर आलेले आहेत आणि झूम मीटिंगला त्यांनी सांगितलं की मी फसलेलो आहे, मी लॉस झालेला आहे आणि काही दिवसात लवकरात लवकर आम्ही तुम्हाला परत तुमचे पैसे थोडे थोडे करून देऊ, साधारण अशा प्रकारचे स्क्रीनशॉट त्यांनी आम्हाला दाखवलं आणि त्यांनी आमचा विश्वास अशा पद्धतीने संपादन केला की त्यांनी सांगितलं शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करायची एक विशिष्ट पद्धत असते आणि त्या पद्धतीमध्ये 3%च लोक सक्सेसफुल होतात आणि मी त्या 3%पैकी आहे। त्यांनी रोज अशा प्रकारचे स्क्रीनशॉट की ज्यांना किती प्रॉफिट झाला असे दिले, सातत्याने 7, 8, 10 महिने त्यांनी असे स्क्रीनशॉट दिले, आमचा विश्वास संपादन केला आणि सुरुवातीला साधारण 2 वर्ष त्यांनी आमचे परतावेही दिले, परंतु लोभाचं आमिषापोटी आम्ही तेच पैसे पुन्हा गुंतवले, आमच्या मित्रांना देखील सांगितले आणि आष्टेकर हे प्रत्येक वेळेला उपलब्ध असायचे। त्याच्यामुळे आमचा विश्वास त्यांच्यावर बसला आणि हे केलं। दिवाळीमध्ये नोव्हेंबर महिन्यात त्यांनी ऑफिसचं ऑडिट झालं आहे हे कारण सांगून पैसे उशिरा दिले आणि डिसेंबरमध्ये ते देण्याचे टाळले। 3 जानेवारीला ते
फरार झाले. त्याच्यानंतर 5 जानेवारीला परत आले. लोकांचे पैसे हळूहळू देऊ. मी ओव्हरऑल किती कोटींचे आश्वासन होतं की तुमचं प्रिन्सिपल अमाऊंट कुठेही जाणार नाही. मी जरी लॉस झालो किंवा काय झालं तर सगळ्यांची प्रिन्सिपल अमाऊंट अगदी 100% सेफ असणार, हे सगळ्यात मोठं आश्वासन होतं. ह्या एकाच आश्वासनावर आम्ही रिलायबल राहिलो. आम्ही त्याच्यावर रिलायबल आहे म्हणून असं मला सांगा की एकूणात सगळ्या लोकांची मिळून साधारणपणे किती कोटींची फसवणूक असेल? 100 कोटीच्या आसपास साधारण फसवणूक आहे. काहींना रो हाऊस घेऊन देतो, काहींना तुमच्या फ्लॅटचे हप्ते भरतो, तुम्ही 25% रक्कम भरा, बाकी 75% रक्कम आम्ही भरू. ते कळलं की आता साधारणपणे 100 कोटीच्या वरती सगळ्यात जास्त म्हणजे मला सांगा की या संदर्भात पोलीस किंवा कुठल्या यंत्रणांनी काय स्वरूपाचा तुम्हाला प्रतिसाद दिलाय? आता सुरुवातीला जसं आम्हाला हा गुन्हा समजला की हा गुन्हा झाला आहे, ते पळून गेलेत, तर आम्ही तिथं जे त्या क्षेत्रामध्ये जी चौकी येते भारतीय विद्यापीठ पोलीस चौकी, तिथं जाऊन आम्ही एक अर्ज केला आणि त्या अर्जाला आम्ही त्यांना सांगितलं की आमची तक्रार नोंदवली आणि त्याच्यावरती लोकांना गुन्हा नोंदवण्यासाठी त्यांना आम्ही हे केलं. त्याच्यानंतर त्यांनी त्याच्याकडून काहीच रिस्पॉन्स मिळाला नाही आम्हाला. मग आम्ही 3-4 जणं जसं ऋषी आहेत, आम्ही सगळ्यांनी एकत्र मिळून हा जो गुन्हा आहे तो इकॉनॉमिक ऑफेन्स विंग तिथं आम्ही रजिस्टर केला, जिथं 3 करोडपेक्षा जास्तची रक्कम जर असेल तरच तिथं ते फिर्याद घेतात. तर तिथं देखील आम्ही तो गुन्हा नोंदवला. पण त्याच्या तो गुन्हा नोंदवून पण जवळपास आज 1 महिना झाला. गुन्हा नोंदवलाय का फक्त तक्रार? नाही, ओके, फक्त तक्रार म्हणजे FIR दाखल होऊन त्याला FIR दाखल तक्रार अर्ज आम्ही दाखल करून देखील त्याच्यावर गुन्हा नोंद करून घेत नाहीये प्रशासन. हा मुळात मोठा प्रश्न आहे की तो मग प्रशासनापेक्षा मोठा आहे का आष्टेकर, हा आम्हाला प्रश्न पडलाय. कारण एवढे असंख्य अर्ज आलेत, मग त्याच्यावर काहीतरी कारवाई केली पाहिजे. का गुन्हा नोंद करून घेत नाहीये, का गुन्हा नोंद करून घेत नाही, हाच मुळात प्रश्न आहे सगळ्यांपुढे. गुन्हा नोंद का करून घेत? लोकशाहीमध्ये आमचा लक्षात आला विषय. मला एक सांगा की हे जे सगळं घडलंय तर आता तुमची काय मागणी आहे शेवटी? गुन्हा नोंद करून घेण्यात यावा. आमची एवढीच मागणी आहे की मिनिमम आमची मुद्दल तरी आम्हाला परत मिळावी आणि लवकरात लवकर मिळावी आणि त्यांनी सगळ्यांना तोंड दाखवावं आष्टेकरनी. न्याय मागणे हा आमचा हक्क आहे आणि आमची प्रशासनाला हीच विनंती आहे. आम्ही आमिषाला बळी पडलेलो आहोत. प्रशासनाने याची दखल घेऊन लवकरात लवकर आम्हाला यातून मुक्तता द्यावी. कारण गोरगरीब अगदी सर्वसामान्य नागरिक, अर्धी भांडी घासणारी बाई असेल, ते छोटे नागरिक असतील, 1000 रुपयापासून त्यांनी लोकांचे पैसे घेतलेत आणि तो परागंदा झालेला आहे. बरोबर, म्हणजे हजारो लोकांची कोट्यवधी रुपयांची ही फसवणूक झालेली आहे आणि या लोकांची एकच अपेक्षा आहे की आता त्यांना एकतर त्यांचे पैसे परत मिळावेत आणि दुसरं म्हणजे की ज्यांनी त्यांची फसवणूक केली आहे त्यांच्यावरती कायदेशीर कारवाई व्हावी. व्हिडिओ जर्नलिस्ट विकी कांबळेसह अरुण मेहत्रे, झी 24 तास, पुणे.